हा प्रसंग फक्त आठवड्यापूर्वीचा आहे। मुंबईच्या वांद्रे येथील एका शांत उपनगरात एका आलिशान अपार्टमेंटच्या 7व्या मजल्यावर राहणारी 22 वर्षीय काव्या तिच्या छोट्याशा पण स्टायलिश खोलीत एकटी होती। तिच्या खोलीतला सिलिंग फॅन अचानक बंद पडला होता आणि मे महिन्याच्या त्या उकाड्याच्या दुपारी ती अस्वस्थ झाली होती। तिने तिच्या वडिलांना, जो एक व्यस्त बिझनेसमन होता, फोन केला आणि सांगितलं, बाबा, माझ्या खोलीतला पंखा खराब झालाय, कृपया कोणाला तरी पाठवा। तिचे वडील, नेहमीच तिच्या प्रत्येक समस्येचं तातडीने निराकरण करणारे, म्हणाले, काव्या, मी आता इलेक्ट्रिशियनला बोलावतो, आज दुपारी तो येईल, तू घरी थांब आणि त्याच्याकडून पंखा दुरुस्त करून घे। मी आणि तुझी आई आज संध्याकाळी उशिरा परत येऊ, कारण आम्ही तुझ्या मावशीच्या घरी जाणार आहोत। तिथे एक मोठी पूजा आहे आणि आम्हाला रात्री उशिरापर्यंत थांबावं लागेल। काव्याचे आईवडील निघून गेले आणि घरात एक शांतता पसरली। तिने तिच्या बॉयफ्रेंड आदित्यला फोन लावला, पण त्याचा फोन बंद होता। तो त्याच्या मित्रांसोबत गोव्याला एका छोट्या ट्रिपसाठी गेला होता आणि त्याने काव्याला सांगितलं होतं की तो 2 दिवस संपर्कात नसेल। काव्याच्या मनात एक तीव्र, अस्वस्थ करणारी इच्छा जागृत झाली। तिला काहीतरी तीव्र, रोमांचक आणि निषिद्ध हवं होतं। ती रस्त्यावरून कोणालाही बोलवू शकत नव्हती, पण तिच्या मनातली ती आग शांत होत नव्हती। खरं तर आदित्यशिवाय तिने यापूर्वीही काही जणांसोबत शारीरिक जवळीक अनुभवली होती। कॉलेजच्या काळातली ती काही क्षणिक रोमांचक साहस होती, पण आता ती फक्त आदित्यवर अवलंबून होती, जो तिला अधूनमधून भेटायचा आणि तिच्या भावनांना समजून घ्यायचा। तिने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या फोनवर एक कामुक व्हिडिओ लावला। ती तिच्या बेडवर पूर्णपणे मोकळी झाली, तिच्या हातांनी स्वतःच्या शरीराला स्पर्श करत ती त्या व्हिडिओच्या तालावर हरवली। व्हिडिओ इतका तीव्र होता की तिने स्वयंपाकघरातून एक लांब, गुळगुळीत काकडी घेतली आणि ती वापरायला सुरुवात केली। तिच्या शरीरातून सुखाच्या लाटा उसळत होत्या आणि ती त्या क्षणात पूर्णपणे हरवली होती। बराच वेळ ती त्या सुखद अनुभवात रममाण झाली आणि शेवटी ती शांत झाली। तिने आंघोळ केली, ताजीतवानी झाली, एक साधं जेवण तयार केलं आणि टीव्हीसमोर बसली। तेवढ्यात दाराची बेल वाजली। काव्याने तिच्या स्लीवलेस टॉप आणि शॉर्ट्सवरून हात फिरवला, केस नीट केले आणि दार उघडलं। समोर एक 35 ते 36 वर्षांचा पुरुष उभा होता, उंच, सावळा, मजबूत बांध आणि डोळ्यांत एक विचित्र चमक। त्याने जीन्स आणि टाईट टी शर्ट घातला होता, ज्यामुळे त्याची शरीरयष्टी स्पष्ट दिसत होती। तो म्हणाला, हाय, मी अजय, इलेक्ट्रिशियन। तुमच्या वडिलांनी पंखा दुरुस्त करण्यासाठी मला पाठवलं आहे। काव्याच्या नजरेत त्याच्याकडे पाहताच एक वेगळीच भावना जागृत झाली। त्याची नजर तिच्या शरीरावर स्थिरावली होती, तिच्या स्लीवलेस टॉपमधून दिसणाऱ्या तिच्या बाहूंवर, तिच्या शॉर्ट्समधून दिसणाऱ्या तिच्या पायांवर। तिला त्याच्या नजरेतून त्याची इच्छा स्पष्ट दिसत होती आणि तिच्या मनात पुन्हा तीच आग भडकली। तिने त्याला आत बोलावलं आणि गोड आवाजात विचारलं, पाणी घ्याल? अजयने होकार दिला आणि ती स्वयंपाकघरात गेली। पाण्याचा ग्लास घेऊन येताना तिची नजर त्याच्या जीन्सच्या मध्यभागी गेली, जिथे त्याच्या उत्तेजनाची स्पष्ट जाणीव होती। तिने त्याला तिच्या खोलीत नेलं आणि पंखा दाखवला। अजयने स्टूल मागितलं आणि ती स्वयंपाकघरातून एक लहान स्टूल घेऊन आली। तो स्टूलवर चढला आणि पंखा दुरुस्त करायला लागला। काव्या त्याच्या हालचाली पाहत होती, त्याच्या हातांच्या स्नायूंवर, त्याच्या चेहऱ्यावरच्या एकाग्रतेवर। तिच्या मनातली ती तीव्र इच्छा पुन्हा उसळी मारू लागली। ती अचानक त्याच्याजवळ गेली आणि तिच्या हाताने त्याच्या जीन्सच्या झिपवर हात ठेवला। अजयला काही समजण्याआधीच तिने त्याची झिप उघडली आणि त्याला तोंडाने सुख द्यायला सुरुवात केली। अजयचे हात पंख्यावरून खाली आले आणि त्याने तिच्या केसांवर हात ठेवला। ती त्याला पूर्णपणे उत्तेजित करत होती आणि त्याच्या तोंडातून हलक्या सुखाच्या कणण्यांचा आवाज येत होता। तो स्टूलवरून खाली उतरला आणि त्याने तिच्या टॉपला हात लावला। त्याने तिच्या टॉपच्या आत हात घातला, तिच्या त्वचेला स्पर्श केला आणि तीही त्याला साथ देऊ लागली। त्याने तिच्या संवेदनशील भागांना तोंडाने सुख द्यायला सुरुवात केली आणि काव्या त्या सुखात हरवली। तिच्या शरीरातून आनंदाच्या लाटा उसळत होत्या आणि ती त्याला अधिक जवळ खेचत होती। लवकरच ते दोघे तिच्या बेडवर आले। अजयने तिच्या शॉर्ट्स आणि टॉप काढले आणि ती पूर्णपणे उघडी झाली। त्याने तिच्या शरीरात प्रवेश केला आणि त्यांचा तो सुखद अनुभव तीव्र झाला। काव्याच्या तोंडातून सुखाचे आवाज निघत होते आणि ती त्या क्षणात पूर्णपणे हरवली होती। अजयसाठी हा अनुभव अनपेक्षित होता, जणू त्याला लॉटरी लागली होती। बराच वेळ त्या सुखात हरवल्यावर अजयने तिच्या शरीरात उत्कर्ष साधला आणि ते दोघे शांत झाले। अजय हसत म्हणाला, काव्या, तू दिसायला इतकी सभ्य वाटतेस, पण तुझी ही बाजू खूपच जंगली आहे। तू खूप अनुभवी आहेस। काव्या हसली आणि बेडवर झोपली। ती म्हणाली, खूप दिवसांनी असा अनुभव मिळाला। मला असं काहीतरी हवं होतं। अजयने पुन्हा तिच्या शरीराला तोंडाने सुख द्यायला सुरुवात केली आणि काव्या पुन्हा उत्तेजित झाली।
त्यांनी पुन्हा एकदा त्या सुखद अनुभवात स्वतःला हरवून दिलं. बराच वेळानंतर ते दोघे शांत झाले आणि अजय म्हणाला, काव्या, तू मला आधी का भेटली नाहीस? तुला तर मी रोज असा अनुभव दिला असता. काव्या हसली, पण तिच्या मनात एक गोष्ट खटकली. तिला वाटलं की ती कदाचित चुकीच्या दिशेने जात आहे. तिने अजयला निरोप दिला आणि त्याने तिचा नंबर घेतला. तो म्हणाला, काही लागलं तर फोन कर, पंखा असो वा दुसरं काही. त्याच्या डोळ्यांतली चमक आणि हसणं काव्याला काहीतरी वेगळंच सांगत होतं. तिने दार बंद केलं आणि तिच्या खोलीत परत आली. संध्याकाळ झाली होती आणि तिचे आईवडील अजून परत आले नव्हते. तिला कंटाळा आला होता, म्हणून तिने तिच्या मैत्रिणीला सायलीला फोन केला. सायली तिची कॉलेजपासूनची जवळची मैत्रीण होती आणि तिच्याशी बोललं की काव्याला नेहमी हलकं वाटायचं. तिने सायलीला सांगितलं, सायली, आज काहीतरी सिनेमासारखं घडलं. सायलीने उत्साहाने विचारलं, काय झालं? सांग ना. काव्याने फक्त पंखा दुरुस्त झाल्याचं सांगितलं आणि बाकी सगळं लपवलं. सायली म्हणाली, चल, बाहेर भेटू. आपण तुझ्या घराजवळच्या कॅफेत बसू. तुझा मूड बदलायला हवं. काव्याला ही कल्पना आवडली. ती एक सुंदर निळी ड्रेस घालून तयार झाली आणि सायलीला भेटायला निघाली. कॅफेत कॉफी घेताना सायलीने तिच्या ऑफिसमधल्या एका नवीन मुलाबद्दल सांगितलं, जो खूप गोड बोलतो पण तिला त्याच्याबद्दल शंका आहे. ती म्हणाली, काव्या, मला वाटतं तो फक्त मला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय. काव्या हसली आणि म्हणाली, सायली, तू सगळ्यांना भुरळ घालतेस. तेवढ्यात काव्याचा फोन वाजला. आदित्यचा मेसेज होता, कुठे आहेस? मी परत आलोय. मला तुला भेटायचंय. काव्याने सायलीला सांगितलं आणि ती म्हणाली, जा, भेट त्याला. पण मला सांग, काय चाललंय तुझ्या आयुष्यात? काव्या हसली आणि कॅफेतून निघाली. आदित्य तिला त्याच्या बाईकवर भेटला. त्यांनी जुहू बीचवर जायचं ठरवलं. रात्रीच्या थंड हवेत, समुद्राच्या लाटांचा आवाज आणि आदित्यचा सहवास, सगळं काही परफेक्ट होतं. आदित्यने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, काव्या, तू आज काहीतरी वेगळी दिसतेस. काय झालं? तिने हसून विषय बदलला आणि म्हणाली, काही नाही, फक्त पंखा दुरुस्त झाला. आदित्य गोंधळला, पण तिने त्याला तिच्या कॉलेजच्या गमती सांगायला सुरुवात केली. ते समुद्रकिनारी बसून गप्पा मारत होते, पण काव्याच्या मनात अजयच्या त्या नजरेने आणि त्याच्या स्पर्शाने घातलेली खळबळ अजूनही होती. तिला वाटत होतं की ती खूप पुढे गेली आहे, पण ती स्वतःला सांगत होती, काव्या, आयुष्य आहे. थोडं मजा करायला काय हरकत आहे? घरी परतल्यावर तिच्या आई वडिलांचा फोन आला. त्यांनी विचारले, झिलॉन, काव्या, पंखा नीट झाला का? ती हसत म्हणाली, हो बाबा, पंखा एकदम झक्कास चालतोय. पण तिच्या मनात अजयच्या त्या अनुभवाने घर केलं होतं. ती स्वतःला सांगत होती, काव्या, शांत हो. हा फक्त एक क्षण होता. पण तिचं मन पुन्हा त्या अनुभवाकडे खेचलं जात होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या कॉलेजला गेली. सायली तिला भेटली आणि म्हणाली, काय रे, काल आदित्यशी काय गप्पा झाल्या? काव्याने हसत सांगितलं, काही खास नाही, फक्त समुद्रकिनारी गप्पा मारल्या. पण तिच्या मनात अजयच्या त्या नजरेने पुन्हा खळबळ माजवली होती. कॉलेज संपलं आणि ती घरी परतली. तिचे आईवडील ऑफिसला गेले होते आणि घर रिकामं होतं. ती तिच्या खोलीत गेली आणि पंख्याकडे पाहिलं. तो एकदम नीट चालत होता, पण तिच्या मनात विचार आला, अजयचा नंबर आहे. त्याला फोन करू का? ती स्वतःला थांबवत होती, नको काव्या. आदित्य आहे ना तुझ्यासाठी. एवढं पुरेसं नाही का? पण तिचं मन ऐकायला तयार नव्हतं. तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला. अनोळखी नंबर होता. मेसेज होता, हाय काव्या, पंखा नीट चालतोय ना? अजय. काव्याचा जीवच भांड्यात पडला. तिला आठवलं की तिने त्याला तिचा नंबर दिला होता. तिने लगेच रिप्लाय केलं, हो, पंखा एकदम झक्कास चालतोय. तू कुठे आहेस? अजयचा मेसेज आला, मी जवळच आहे. गरज पडली तर सांग, मी येईन. त्याच्या मेसेजमधली एक खट्याळ इमोजी तिला काहीतरी वेगळंच सांगत होती. ती विचारांत पडली. एकीकडे आदित्य होता, जो तिच्यावर खूप प्रेम करायचा, पण त्यांचं नातं काहीसं एकसुरी झालं होतं. दुसरीकडे अजय होता, ज्याच्यासोबतचा तो अनुभव ताजा आणि रोमांचक होता. तिने फोन हातात घेऊन विचार केला आणि शेवटी अजयला मेसेज केला, आज दुपारी येऊ शकतोस का? घर रिकाम आहे. अजय दुपारी घरी आला. यावेळी तो जास्तच बिनधास्त दिसत होता. येताच त्याने काव्याला जवळ घेतलं आणि त्याच्या चेहऱ्यावर तेच खट्याळ हसू होतं. तो म्हणाला, पंखा पुन्हा खराब झाला का? काव्या हसली आणि म्हणाली, पंखा ठीक आहे, पण मला तुझी गरज आहे. मग काय? ते दोघे पुन्हा त्या सुखद अनुभवात हरवून गेले. यावेळी ते जास्तच बिनधास्त होते. अजयने तिच्या शरीराला हळूवार स्पर्श केला, तिच्या प्रत्येक वळणाला जणू पुजलं. काव्याच्या शरीरातून सुखाच्या लाटा उसळत होत्या आणि ती त्याला अधिक जवळ खेचत होती. बराच वेळ त्या अनुभवात हरवल्यावर ते शांत झाले. अजय म्हणाला, काव्या, तू खरंच खूप वेगळी आहेस. तुझ्यासारखी मुलगी मला कधीच भेटली नाही. काव्या फक्त हसली, पण तिच्या मनात भीती दाटत होती.
आदित्यला याबद्दल काही कळालं तर, किंवा तिच्या आई-वडिलांना? अजय गेल्यावर काव्या बराच वेळ विचार करत बसली. तिला मजा येत होती, पण तिला असंही वाटत होतं की ती चुकीच्या दिशेने जात आहे. संध्याकाळी सायली तिला भेटायला आली. सायलीने तिला पाहताच विचारलं, काव्या, तू ठीक आहेस ना? तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन दिसतंय. काव्याला सायलीला सगळं सांगावं असं वाटलं, पण ती फक्त म्हणाली, काही नाही सायली. फक्त कॉलेज आणि आदित्यच्या गोष्टींमुळे थोडी गडबड आहे. सायली हसली आणि म्हणाली, काव्या, तू खूप विचार करतेस. थोडं हलकं घे. आयुष्य आहे, मजा कर. त्या रात्री आदित्यचा फोन आला. तो म्हणाला, काव्या, उद्या आपण कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जाऊया. फक्त तू आणि मी. काव्याला त्याचं प्रेम जाणवलं आणि तिच्या मनात अपराधीपणाची भावना आली. ती म्हणाली, ठीक आहे आदित्य, उद्या भेटू. पण फोन ठेवल्यावर तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं. ती रात्र ती विचारातच होती. ती स्वतःला विचारत होती, मी हे सगळं का करते? आदित्य मला इतकं प्रेम करतो आणि मी त्याच्याशी असं वागते. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या लवकर उठली. तिने स्वतःला सांगितलं, काव्या, आज फक्त आदित्यसोबत सुंदर वेळ घालव. सगळं विसर. ती एक सुंदर निळी ड्रेस घालून तयार झाली आणि आदित्यला भेटायला निघाली. आदित्य तिला त्याच्या बाईकवर भेटला. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, काव्या, तू आज खूपच छान दिसतेस. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं, पण तिच्या मनात अपराधीपणाची भावना होती. ते दोघे शहराबाहेरच्या एका शांत रस्त्यावर लॉंग ड्राईव्हसाठी निघाले. हवेत थंडगार गारवा होता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवी झाडं आणि शेतं पसरली होती. आदित्यने बाईक थांबवली आणि म्हणाला, काव्या, तुला इथे आणायचं कारण एक खास आहे. मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. काव्याच्या मनात धडकीच भरली. तिला वाटलं, कदाचित आदित्यला अजयबद्दल काही कळलं असेल. पण आदित्यने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, काव्या, मी तुझ्याशी खूप गंभीरपणे बोलायचं ठरवलंय. मला वाटतं आपण आता आपल्या नात्याला पुढे नेऊया. मी माझ्या घरच्यांशी तुझ्याबद्दल बोललो आहे. ते तुला भेटायला उत्सुक आहेत. काव्याच्या मनात आनंद आणि भीती यांचं मिश्रण झालं. ती म्हणाली, आदित्य, तू खरंच इतका पुढे विचार करतोयस? मला थोडा वेळ हवाय विचार करण्यासाठी. आदित्यने तिच्याकडे काळजीने पाहिलं आणि म्हणाला, काव्या, तू ठीक आहेस ना? मला कालपासून जाणवतंय तू काहीतरी लपवतेस. काव्याला काय बोलावं सुचेना. तिने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, काही नाही आदित्य. फक्त कॉलेज आणि इतर गोष्टींमुळे थोडं टेन्शन आहे. पण आदित्यच्या डोळ्यांतली शंका तिला स्पष्ट दिसत होती. त्या दिवशी त्यांनी खूप वेळ एकत्र घालवला, पण काव्याचं मन कुठेतरी हलवलेलं होतं. तिला आदित्यचं प्रेम जाणवत होतं, पण अजयच्या त्या खट्याळ हसण्याची आठवण तिच्या मनातून जात नव्हती. घरी परतल्यावर तिने फोन चेक केला. अजयचा मेसेज होता, काव्या, आज रात्री भेटायचं का? मला तुझी खूप आठवण येते. काव्याच्या मनात पुन्हा तीच तीव्र इच्छा जागी झाली. तिने स्वतःला सांगितलं, काव्या, थांब. आदित्य तुझ्यासाठी इतकं काही करतोय. तू हे थांबवलं पाहिजेस. पण तिच्या शरीरातली ती उर्मी तिला शांत बसू देत नव्हती. तिने अजयला मेसेज केला, रात्री नाही, पण उद्या दुपारी ये. घर रिकाम असेल. मेसेज पाठवल्यावर तिला लगेच पश्चाताप झाला, पण आता मेसेज गेला होता आणि तिच्या मनात उत्साहही होता. दुसऱ्या दिवशी दुपारी अजय घरी आला. यावेळी तो जास्तच बिनधास्त दिसत होता. येताच त्याने काव्याला मिठी मारली आणि म्हणाला, काव्या, तू मला कालपासून डोक्यातून जाऊ देत नाहीस. काव्या हसली आणि म्हणाली, अजय, तू पण ना खूपच जलद आहेस. मग काय, ते दोघे पुन्हा त्या सुखद अनुभवात हरवले. यावेळी काव्याला जास्तच मजा येत होती, कारण तिला माहीत होतं की ती जे करते ते निषिद्ध आहे आणि त्यातच तिला एक वेगळा थरार जाणवत होता. पण यावेळी एक गोष्ट वेगळी होती. अजयने तिला विचारलं, काव्या, तुझा बॉयफ्रेंड आहे ना? मग तू माझ्यासोबत असं का करतेस? काव्याला हा प्रश्न अनपेक्षित होता. ती थोडं थबकली आणि म्हणाली, अजय, मला तुझ्यासोबत हा अनुभव आवडतो. आदित्य मला प्रेम करतो, पण त्याच्यासोबत काहीतरी कमी आहे. अजय हसला आणि म्हणाला, मला बरं वाटलं. मला वाटलं मी फक्त तुझ्यासाठी टाइमपास आहे. काव्याला त्याचं हे बोलणं आवडलं, पण तिच्या मनात एक विचार आला, हा माणूस मला खरंच समजतो का, की फक्त माझा वापर करतोय? त्या संध्याकाळी ती सायलीला भेटायला गेली. सायलीने तिला पाहताच म्हणाली, काव्या, तू आज खूपच चमकतेस. काय चाललंय? काव्याने हसून विषय टाळण्याचा प्रयत्न केला, पण सायली काही मागे हटणारी नव्हती. ती म्हणाली, काव्या, तू मला काहीतरी लपवतेस. मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. सांग ना, काय चाललंय? काव्याने थोडा विचार केला आणि ठरवलं की सायलीला सगळं सांगायचं. ती म्हणाली, सायली, मी एक गोष्ट सांगते, पण तू कोणाला सांगू नकोस. सायलीने होकार दिला आणि मग काव्याने तिला अजयसोबतच्या त्या अनुभवाची सगळी कहाणी सांगितली. सायली ऐकत होती आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव सतत बदलत होते, कधी आश्चर्य, कधी हसू, कधी काळजी.
सगळं ऐकल्यावर ती म्हणाली, काव्या तू काय करतेस? आदित्य तुझ्यासाठी इतकं काही करतो आणि तू असं काहीतरी करतेस? आणि हा अजय कोण आहे? तुला त्याच्याबद्दल किती माहिती आहे? काव्याला सायलीचे शब्द खटकलं. ती म्हणाली, सायली, तुला काय वाटतं मी चुकीच करते? मला फक्त थोडी मजा हवी होती. आदित्य मला प्रेम करतो पण तो मला ती सुख देत नाही. सायलीने गंभीरपणे विचार केला आणि म्हणाली, काव्या, मला तुझी काळजी वाटते. तू स्वतःला गमावून बसशील. अजय तुझ्यासाठी फक्त एक थरार आहे, पण आदित्य तुझं भविष्य आहे. आणि जर आदित्यला हे कळलं तर? काव्याला सायलीचे शब्द पटले, पण तिच्या मनातली ती इच्छा शांत होत नव्हती. दुसऱ्या दिवशी ती आणि आदित्य पुन्हा भेटले. यावेळी आदित्य काहीसा गंभीर दिसत होता. त्याने तिला विचारलं, काव्या, तू मला खरं सांग. तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आहे का? काव्याचा जीवच भांड्यात पडला. तिने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, काय बोलतोस आदित्य? तू माझ्यासाठी सगळं काही आहेस. पण आदित्यच्या डोळ्यांतली शंका तिला स्पष्ट दिसत होती. तो म्हणाला, काव्या, मला काल तुझा फोन बंद लागला होता आणि तू दुपारी कुठे होतीस? काव्याने खोटं बोललं, मी सायलीसोबत होते कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी. आदित्य काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचा अविश्वास काव्याला जाणवत होता. त्या रात्री अजयचा पुन्हा मेसेज आला, काव्या, उद्या माझ्या घरी ये. मी तुला एक खास सरप्राईज देणार आहे. काव्याला उत्सुकता लागली, पण तिच्या मनात भीतीही होती. ती म्हणाली, अजय, मला वाटतंय आपण हे थांबवलं पाहिजे. माझा बॉयफ्रेंड आहे आणि मला त्याच्याशी असं वागायला नको. अजयने लगेच रिप्लाय केला, काव्या, तुला माझ्यासोबत मजा येत नाही का? मग कशाला थांबायचं? तुझा बॉयफ्रेंड कधीच नाही करणार. काव्याच्या मनात गोंधळ वाढत चालला होता. तिला अजयसोबतचा तो थरार हवा होता, पण तिला आदित्यला गमावण्याचीही भीती वाटत होती. तिने ठरवलं की उद्या अजयला भेटायचं, पण फक्त त्याच्याशी स्पष्ट बोलायचं आणि हे सगळं थांबवायचं. दुसऱ्या दिवशी ती अजयच्या घरी गेली. अजयचं घर शहराच्या बाहेरील एका शांत वस्तीत होतं, छोटंसं पण नीटनेटकं. त्याने तिचं स्वागत केलं आणि तिला कॉफी दिली. तो म्हणाला, काव्या, तुला माझ्यासोबत वेळ घालवायला आवडतं ना? मग इतका का विचार का करतेस? काव्याने गंभीरपणे बोलायला सुरुवात केली, अजय, मला तुझ्यासोबत मजा येते, पण माझं एक नातं आहे. मला ते तोडायचं नाही. अजय हसला आणि म्हणाला, काव्या, मी तुझ्याकडून तुझं नातं तोडायला सांगत नाही. आपण फक्त एकमेकांसोबत थोडा वेळ सुंदर अनुभव घेऊया. कोणाला काय करणार? काव्याला त्याचं बोलणं पटलं आणि ती पुन्हा एकदा त्याच्याजवळ गेली. ते दोघे पुन्हा त्या सुखद अनुभवात हरवले. यावेळी काव्याच्या मनात एक वेगळीच भावना होती. तिला वाटत होतं की ती स्वतःला गमावत चालली आहे. अजयने तिला मिठी मारली आणि म्हणाला, काव्या, तू माझ्यासाठी खास आहेस. मी तुला रोज भेटू शकतो. पण काव्याला आता हे सगळं थांबवायचं होतं. घरी परतल्यावर तिने सायलीला फोन केला आणि सगळं सांगितलं. सायली म्हणाली, काव्या, तू आता स्वतःला सावर. अजय तुझ्यासाठी फक्त एक थरार आहे, पण तो तुझं भविष्य नाही. आदित्य तुझ्यासाठी खरंच काहीतरी करतोय. तू त्याला गमावशील. सायलीच्या शब्दांनी काव्याला जाग आली. तिने ठरवलं की ती आता अजयला भेटणं थांबवणार आहे. तिने अजयला मेसेज केला, अजय, मला वाटतंय आपण आता भेटू नये. मला माझं नातं सांभाळायचं आहे. अजयने रिप्लाय केला, काव्या, तुझी मर्जी. पण तुला माझी आठवण येईल. काव्याने आदित्यला फोन केला आणि त्याला भेटायला बोलावलं. त्या संध्याकाळी ते पुन्हा जुहू बीचवर भेटले. काव्याने आदित्यचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आदित्य, मला तुझ्याशी खरं बोलायचं आहे. माझ्या मनात गोंधळ होता, पण आता मला फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे. आदित्यने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, काव्या, मला फक्त तुझी काळजी आहे. तू मला काय सांगतेस ते महत्त्वाचं नाही. मला फक्त तुझं प्रेम हवंय. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिला जाणवलं की ती खरंच आदित्यला गमावण्याच्या जवळ होती. तिने ठरवलं की आता ती फक्त आदित्यसोबतच पुढे जाणार आहे. त्या रात्री ती घरी परत आली आणि तिने स्वतःला वचन दिलं की ती तिच्या आयुष्यातील गोंधळ थांबवणार आहे. आदित्यसोबतच्या त्या संध्याकाळी तिला एक गोष्ट स्पष्ट झाली, आदित्यचं प्रेम तिच्यासाठी सर्वस्व होतं. तिने अजयचा नंबर ब्लॉक केला आणि त्याला पुन्हा कधीही भेटायचं नाही असं ठरवलं. काही महिन्यांनंतर काव्या आणि आदित्य यांचं नातं अधिक मजबूत झालं. काव्याने तिच्या आयुष्यातील त्या अस्थिरतेच्या काळाला कायमचा निरोप दिला. ती आणि आदित्य यांनी एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्यांच्या नात्याला नव्या उंचीवर नेलं. काव्याने कॉलेज पूर्ण केलं आणि एका नामांकित कंपनीत नोकरी मिळवली. आदित्यनेही त्याच्या करिअरमध्ये यश मिळवलं. दोघांनी मिळून त्यांच्या भविष्याची स्वप्न रंगवायला सुरुवात केली. अजय पुन्हा कधीच काव्याच्या आयुष्यात आला नाही. काव्याने तिच्या मनातली ती तीव्र इच्छा पूर्णपणे नियंत्रित केली आणि स्वतःला एक जबाबदार आणि प्रामाणिक व्यक्ती बनवलं. सायली तिची मैत्रीण म्हणून नेहमी तिच्या पाठीशी राहिली आणि तिच्या प्रत्येक निर्णयात तिला साथ दिली.
काव्याला आता समजलं होतं की खऱ्या प्रेमात आणि विश्वासातच खरी मजा आहे. ती आणि आदित्य एकमेकांसोबत खूप खुश होते आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण एकमेकांसाठी जगत होते.